तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज नवी मुंबईमध्ये अल्पसंख्याक विश्वास मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। नवी मुंबईतल्या सिडको कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा मेळावा होतोय। यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ त्यासोबतच इतर नेते उपस्थित असतील। आढावा घेतलाय अल्पेश करकर यांनी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अल्पसंख्याक विकास मेळावा आज नवी मुंबईत पार पडतोय। हा मेळावा नक्की कशासाठी, याचं नियोजन कशा प्रकारे असणार आहे, या संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी आणि नेते नजीब मुल्ला सर आहेत। नजीब मुल्ला सर, आजच्या अल्पसंख्याक मेळाव्याचा मागचा नक्की उद्देश काय आहे आणि याचं नियोजन कशा प्रकारे असणार आहे? शिक्षण, आरक्षण व संरक्षण या निर्धारावर लोकांना, अल्पसंख्याक समाजांना, जे मोठ्या प्रमाणावर अजित पवार साहेबांना प्रेम करणारी लोक आहेत, त्यांना जोडण्याचा हे आमचा आज या मेळाव्याचा हेतू आहे। लोकांनी जे सेक्युलर म्हणून जे मक्तेदारी घेतली होती अल्पसंख्याकांची, वेळोवेळी त्यांना चुकीच्या मार्गावर गफलतमध्ये ठेवून गुमराह करून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना फक्त मतांचं राजकारण केलं गेलं होतं। खरोखरच अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न आहेत, त्यांचा विकास आहे, शिक्षणाचा मार्ग मोकळा व्हायला पाहिजे, नोकरीचा, रोजगाराचा मार्ग मोकळा व्हावा पाहिजे। त्या हेतूने दादांचे जे विचार आहेत, दादांची पुढच्या दिवसात येणारी त्यांची रणनीती आहे, त्यांचं कार्य होणार आहे, ते जे निर्णय घेणार आहे, या बाबतीतले दादा आपले विचार मांडण्यासाठी प्रत्येक राज्यातून, प्रत्येक तालुक्यातून प्रतिनिधित्व लोकांना इथे बोलवण्याचा आमचा प्रयास आहे। म्हणजे अल्पसंख्याक समाजासाठी म्हणून जाणीवपूर्वक काम करायचं काम दादानी केलंय आणि काहीतरी केलंय म्हणून लोकांना बोलवून आपण सांगू शकतो आत्मविश्वासानं। आणि त्यासाठी हा मेळावा आणि इथनं पुढचं जे नियोजन आहे ते दादा आपल्या भाषणात त्या ठिकाणी पुढचं नियोजन अल्पसंख्याक समाजासाठी जे आहे, शिक्षणासाठी असेल, आरक्षणासाठी असेल, त्याबद्दल स्वतः दादाच आपले विचार त्या ठिकाणी व्यक्त करणार आहेत। आरक्षण असेल त्या बाबतीत सुद्धा आमचं काय धोरण आहे पुढं अल्पसंख्याक समाजासाठी ते, आणि शैक्षणिक क्षेत्रात किती अमूलाग्र बदल, किती क्रांतिकारी बदल इथल्या पुढच्या काळात केलं जाणार आहे, त्यासाठी आमच्याकडे काय योजना आहे आणि आम्ही ती कशी इम्प्लिमेंट करू, हे सर्व या मेळाव्यात विशद केलं जाणार आहे। कॅमेरामन सचिन शिंदेंचा मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, वाशी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।